वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण ही 2 अक्षरं कशी बनवायची ते पाहिलेलं आहे। सुरुवातीला ही पट्टी ही कशी बनवायचं, त्याच्यानंतर डब्ल्यू, त्याच्यानंतर ई कसं बनवायचं हे पाहिलेलं आहे। तर मागची व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। तर आता पुढचं आपण एल कसं बनवायचं ते पाहूया। चला तर आपण सुरुवात करूया। पुन्हा 22-22 डबल क्रोशेच्या 2 लाईन कंप्लीट केलेल्या आहेत। अशा प्रकारे आपलं ई हे अक्षर तयार झालं आहे। आता आपला यल करायचं आहे। त्यासाठी काय करायचं, आपण 3 चेन घेतले आहेत। यल करताना आपण हे पहा, हे 2 आपण सोडले तर आपले यल तयार होतं। हे 2 आपण करायचे नाही, फक्त हा खालचा भाग करायचा नाही, या 2 लाईन। तर आता आपण बघूया यल कसं करायचं। त्यासाठी सुरुवातीला आपण 3 चेन घेतले आहेत। पुढचे 2 आपले डबल क्रोशे चॉकलेटी कलरचे, म्हणजे एकूण 3 झाले। इथं आपण धागा चेंज करतोय। पुढचे 16 डबल क्रोशेट आपण पिंक कलरमध्ये घ्यायचे। पुढचे 16 डबल क्रोशेट आपण करून घेऊया। हे पिंक कलरमध्ये पुढचे 16 डबल क्रोशेट आपण करून घेऊया। आता आपण हे 16 डबल क्रोशेट करून घेतले। पुन्हा 3 चॉकलेटी कलरच्या नेहमीप्रमाणे, पुन्हा चॉकलेटी कलरच्या 3, पुन्हा सेम 16 डबल क्रोशेट गुलाबी कलरचे, पुन्हा 3 चॉकलेटी कलरच्या। हे 2 आपण सेमच लाईन केले आहेत। तसं प्रत्येक ठिकाणी करतो, इथं इथं इथं, तसंच आपण इथं केलं। आता बाजू पलटून घ्यायची 3 चेन घेऊन। आता आपल्याला 3 चेनचा पकडून पुढचे 14 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरमध्ये करायचे, म्हणजे एकूण 15 डबल क्रोशेट आपल्याला चॉकलेटी धाग्यामध्ये करून घ्यायचे। हे पहिले 3 चेनचे आणि नंतरचे 12, हे पहिला 3 चेनचा एक आणि नंतरचे हे 2, असे एकूण 15 डबल क्रोशेट आपण चॉकलेटी धाग्यात करूया। एकूण 15 डबल क्रोशेट झाले आहेत आपले। आता इथे धागा आपण चेंज करायचा आणि पुढचे 4 डबल क्रोशेट आपण पिंक कलरमध्ये करून घ्यायचे। 2, 3 आणि 4। पुन्हा इथं धागा चेंज करून आपण नेहमीप्रमाणे चॉकलेटी कलरचे 3 डबल क्रोशेट करून घेणार। पुन्हा आपण बाजू पलटून 3 चेन पहिल्यांदा आणि नंतरला 2, असे 3 डबल क्रोशेट करून घेऊया। 2, 3, हे 3 डबल क्रोशेट आपण करून घेतले। पुन्हा एक धागा आपण चेंज करणार आहे। हे बघा, पुन्हा धागा चेंज केला आपण। आता आपण इथं 4 गुलाबी कलरचे, म्हणजे 3 कलरचे करून घेऊया। 2, 3 आणि 4। आता पुन्हा एक धागा आपण चेंज करायचा आणि इथं आपण आता पुढचे 15 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरमध्ये करून घेऊया। अशा तऱ्हेने आपण हे 15 डबल क्रोशेट पूर्ण करून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर 2 लावून आपण 22-22 डबल क्रोशेटच्या केलेल्या आहेत। अशा प्रकारे आपलं वेलकममधलं वेल तयार झालेलं आहे। इथं मी इथं 2-2 लाईन केल्या, तुम्ही सिंगल लाईन केला तरी पण चालू शकतं। मी इथं 2-2 केल्या, तुमच्या ऑर्डरनुसार तुम्ही 2 करू शकता किंवा 1 करू शकता। हे बघा, ह्या लाईन आपण 2-2 केल्यात ना, 16-16 डबल क्रोशेटच्या त्या। तर तुम्ही 1-1 केला तरी पण चालू शकतं। मी तर 2-2 केलेले आहेत। अशा रीतीने आपण हे वेल पूर्ण केलं आहे। पुढचा भाग आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया, कारण का व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे आपण ह्या 2 भागामध्ये ही पट्टी करणार आहोत। वेलकमचा आपण वेल केला, कमचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया कसा करायचा ते।